मित्रांनो वेलकम बॅक वर्तुकदम ब्लॉग्स. एक महिन्यानंतर परत तुमचा भाऊ व्हिडिओमध्ये येतो. तर आज आम्ही चाललो आहे आमच्या गावाला आणि गावाला जाताना जे काय करणार आहे ते तुम्हाला दाखवतो आणि गावाला गेल्यावर पण जे काय करणार आहे ते तुम्हाला दाखवतो. बाकी राडा सगळीकडे दाखवायचं कॅमेरा बाबा हे जास्त फेम नाही खाय. आता आम्ही चाललोय गावाला. शेवटपर्यंत ब्लॉग बघा. बाकी बाय. नो वेलकम बॅक. तर आपला ब्लॉग चालू होता तर मला खूप साऱ्या मित्रांचे कमेंट येत होते. आपल्या बहिणी भाऊ बहिणींचे कमेंट येत होते, मैत्रिणींचे कमेंट येत होते की तर तुम्ही कुठल्या गाडीत बसता. तर आमची BMW आहे. तर BMW आणि असं काय करतो BMW आणि BMW म्हणून आता आम्ही चाललो आणि आता आम्ही सध्या आहोत लंडन न्यूझीलंड. आम्ही न्यूझीलंड इंग्लंडच्या घाटात. तर बघू शकता पाचचा व्ह्यू. एकदा असं पाठी राहतो फिरणार राहतो असं. तर आता बघू इथे कुठेतरी जवळपास कुठेतरी एक शिवसागर डॅम आहे. डॅमचं नाव काय? शिवसागर ग्रेट इंग्लंड वॉल. अजून एक प्रश्न सगळ्यांनी विचारलेला की आता मला 22% पडले. आता काय सांगू. मला आता फर्ग्युसन कॉलेजमधून कॉल येतो की आमची इथे ॲडमिशन घ्या, आमची इथे ॲडमिशन घ्या. पण माझे पप्पा एकदा पप्पांना लागू बाबा इकडे बघा. माझे पप्पा बोलतात तू फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाऊ नको, ते तुझा गैरफायदा करते, तुम्ही जात नाही. आता तुम्ही अंदाज लावून घ्या टक्के केवढे चांगले पडले. बाकी बसलं मध्ये. तर मित्रांनो इथे जम्मू काश्मीरला खूप थंडी झाली. आपलं हॉटेल टाकू. तर आता हॉटेल आशीर्वादला आलो आम्ही. हॉटेल आशीर्वादला थांबू जरा, खाऊ पिऊ जरा. ऑर्डर दिले पनीर मटका पनीर आणि आईला दाखवतो. आई कशी दिसतो. बॉलिवूड ॲक्टर पण फेल आहे. डोळा मारले दिसलं काय? नाही असं चष्मा आता एका उघडलं चालू आहे ना. असं चष्मा थोडासा खाली घे चष्मा फक्त. चल कसं दिसतो बाकी सांगा कमेंटमध्ये सांगा. तुमचा वॉर्ड चमकतो काय माहिती का. प्रणव पाहिजे होता चोमू सोबत आलं सकाळपासून जे कोणी गेली समजत नजर तुझं नको लागलं. चोमू बोलतो माहिती का प्रणव. चोमू सोबत ब्लॉक पडतो. प्रणव भाई तुला मी लय मिस करतो यार. तू यायला पाहिजे. गणपतीला येईन तर बघ काय माहिती. पण तुला तुझ्या पप्पाला सांगायला पाहिजे. एक दिवस पप्पाला मार. दादा मित्रांनो आता आम्ही गावाच्या एकदम जवळ आम्ही महाडला पोहोचलोय. तर आम्ही आता जाऊ गावाला. इकडे एकदा कॅमेरा दाखव. असं मुतायचं नाही. मी सगळ्यांना वॉर्निंग देतो असं मुतू नका रस्त्यावर. ते झाडांना पाणी घालतात. झाडांना पाणी घालले. तर आपण कुठे आलो आम्ही चाललो गावाला आणि खूप जवळ आलो. मी पूर्ण झोपलो होतो कारण की सडकी गाणी यांनी लावली होती एकदम छान. ती गाणं ऐकून एकदम ते बघा ते पाठी कोण आहे दाखव. फॅन तर आता आपण जाऊ गावाला. मामाच्या गावाला नाही जाणार नाही डोळा मार दादा. डोळा असं खाली गेला असं खाली चष्मा नाही. बाकी काय ना आता जॅकेट काढून ठेवलंय. असं वाटलेलं पाऊस वगैरे असेल थंडी असेल दाखव आहे. पूर्ण वातावरण एकदम इथे थोडं पावसाचं वातावरण आहे. बाकी मागापासून खूप गरम झालेलं आहे. आता डायरेक्ट भेटू गावाला गेलो. तर मित्रांनो आम्ही आमच्या महाडमधून निघालो. आता आम्ही जाऊया आमच्या आजीकडे, माझ्या आईच्या मम्मीकडे. तर तिकडे गेल्यावर आता वेगळा एक ब्लॉग होईल. तर सध्या माझ्या पप्पांनी जेव्हा आम्ही महाडमधून निघत होतो त्यांनी 4 बॉटल घेतल्या आहेत औषधाच्या. आता काय औषध घेतलं मला समजलं नाही. तर मी सांगू का तिथे इकडे इंटरव्ह्यू का घेतलं राहावं ते औषधं. एन्जॉय. औषधं पण बरं नसलं घेतात.
मला संध्याकाळी जर सर्दी खोकला काय झाला तर त्या ठिकाणी मेडिकल नाहीत ना, म्हणून अगोदर सोय करून ठेवलेली आहे. मग गोळ्या घेतल्या असत्या. टॉनिक घेतलंय टॉनिक. हो भाऊ टायरचा आवाज येत होता. टॉनिकचं नाव काय? टॉनिकचं नाव आहे ओल्ड मंग राम. आता आईकडे घे कॅमेरा. आई कसं वाटते बाबांनी टॉनिक घेतलंय? मला राग येतो. टेन्शन आले का तुला की काय ओपन होऊ शकतं? खूप टेन्शन. कुठली फायरिंग कधी होऊ शकते? मी फार टेन्शन मध्ये आता. मग तू यावर काय करशील? यावर उपाय काय? बॉम्ब फुटू शकतो. यावर तुझा उपाय काय? करू शकत नाही. आणि जर समज फायरिंग झाली तर तू कोणाकडे पहिली जाशील? कुठे जाणार? कोणाकडे जाऊ शकतो? पहिली मदत कोणाला मागशील? तुझ्याकडे. का तिला माहिती आहे फायरिंग किती पण असू दे. कुठला तो होता भारताचा रॉकेट लॉन्चर? कुठला तो हवेत फोडत होता? S-400. मी S-400. राफेल मी आहे. कारण की आपण हवेतच बॉम्ब फोडलो डायरेक्ट. गपगार. श्रिया तुला काय वाटतं टॉनिक बद्दल? कारण तू पण गेली होतीस काय? हा तिथं बोललेलं आणखीन एक बॉटल एक्स्ट्रा. हा ग बसा. खांबा घेतो तर नव्हते म्हणून नाही घेतलं. बोला. अरे पैसा आहे बाबा. हा पैसे काढलेत ना आता. दहा चांगलं कंटेंट वाला भेटलं ना. 10,000 रुपये भेटलेत ना आता. हे नाही, हे बोल पर्सनल नाही बोलायचं. मी बाबांना 10,000 देईन 20,000 देईन ते माझं तुला दिले पर्सनल नाही. आमच्या दारानं. ठीक आहे अजून काय बोलत होतो? विसरत होतो. आमचं गाव बघा. हा हिरवळ दाखवते ते पण. दाखवते. तर मित्रांनो हे आहे आमचं कोकण. हे काय आहे ना हे कोकण. तर कधी पण आमच्या गावाला यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला फक्त 4,000 रुपयामध्ये पूर्ण ट्रिप करून देईल. प्रति माणूस 4,000 रुपये फक्त. एक असली हिरवळ आहे. बघू शकता काय हिरवळ आहे. काय समोसा वगैरे खायचंय काय कोणाला? आहे इकडून आम्ही आता पुढे तो गणपती कुठून येतो? आपण इथूनच घेतो ना पुढे. एकदा घेतला ना इथून. कुर्ल्यावरून नाही, करंजाडी. तर भेटू आता डायरेक्ट कधी पोहोचले? आजीकडे. आजी